जीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः। साप्ताहिक प्रवचनमालेमध्ये आपण श्रीरामकृष्ण वचनामृत आणि भगवद्गीता या विषयावर चिंतन करीत आहोत. श्रीरामकृष्ण वचनामृताचा 22वा अध्याय आपण बघत आहोत. विषय आहे ईश्वर दर्शन. चित्त अनासक्त होताच त्याचं दर्शन घडतं. शुद्ध मनात उठेल ती ईश्वराचीच वाणी. शुद्ध मन, शुद्ध बुद्धी आणि शुद्ध आत्मा ही तिन्ही एकच वस्तू होत. का की त्याच्याखेरीज शुद्ध असं काहीच नाही. चित्त, मन, बुद्धी ह्या आपल्याकडे आहेत. प्रत्येक व्यक्तीमध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. पण ते शुद्ध की अशुद्ध, म्हणजे आपण त्याला शुद्ध ठेवलं आहे की अशुद्ध ठेवलं आहे हे आपल्या हातात आहे. कबीरदासजींचं एक भजन आहे की नाही, झिनी 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 चदरिया. कबीर हे जुलाई होते. जुलाई म्हणजे विणकर. संत कबीराची गोष्ट तुम्हाला माहिती आहे. त्यांचं चरित्र थोडंफार माहीत असेल. फार मोठे संत होऊन गेले. निराकारवादी होते ते. त्यांचा व्यवसाय होता विणकराचा. ते कपडे विणायचे. झिनी म्हणजे तलम, ते तलम कपडे. झिनी 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 चदरिया कपडे विणायचे ते आणि त्याची विक्री करायचे आणि त्याच्यातून त्यांना जे काही मिळायचं त्यावर त्यांचा संसार चालायचा, कुटुंब चालायचं. तर ते म्हणाले की मी चादरी विणतो नाही, जी मला त्यांनी शरीराची तुलना चादरीशी केलेली आहे. कर दिनी चदरी आहे, म्हणजे जशी देवाने दिली मला चादर तशी मी त्याला परत केली. बाकीच्यांनी ती मैली कर दिनी चदरी आहे, त्यांनी बाकीच्यांनी त्याला मैली केली. मैली म्हणजे मळवली. मी मात्र जशी देवानी दिली तशीच मी देवाला परत केली की नाही. झिनी 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 चदरिया. छान त्यांचं ते भजन आहे. संतांची भजनं खूप सुंदर असतात. ते आपल्याला काही बोध देतात. तर आपल्याला जे दिलेलं आहे देवानी, वस्त्र दिलेलं आहे की नाही. भगवद्गीते मी त्याला वासम म्हटलेलं आहे. वासम वस्त्रम. वासांची जीर्णानी. हे वस्त्र जुनं होतं, झिजतं आणि मग निकामी होतं. तसंच हे शरीर जे आहे, मन आहे, बुद्धी आहे की नाही, आपण त्याला कसं वापरतो. आपण त्याला जसं कपडे आहे समजा, आपण कपडे किती स्वच्छ ठेवतो की नाही, आणि किती स्वच्छ कपडे वापरतो आपण. काही लोक त्यांच्या बऱ्याचशा कारणामुळे ते मळलेले कपडे वापरतात. जे मजूर लोक असतात त्यांना, किंवा शेतात काम करणारे असतात, त्यांना इतके स्वच्छ कपडे वापरता येत नाही, कारण त्याचा व्यवसाय तसा असतो. या व्यवसायात ते असतात. तर हे वस्त्र जे आहे, हे वस्त्र हळूहळू जुनं होतं. ते जुनं झालं त्याला जीर्ण म्हणतात, जर्जर म्हणतात, आणि मग ते टिकत नाही. मग आपण त्याला सोडून देतो. विहाय त्याला म्हटलं. विहाय म्हणजे सोडून देणं. तसं शरीर सोडून देतो आपण. आता ते कामाचं राहिलं नाही. पण मन आणि बुद्धी तसं नाही आहे. चित्त तसं नाही आहे. चित्त ते असं तुम्ही सोडून देऊ शकत नाही. त्याचा त्याग करू शकत नाही. विहाय म्हणजे त्याग करणं. त्याचा त्याग नाही केला जाऊ शकत. शरीर सुटतं
मन आणि बुद्धी आणि चित्त. चित्त म्हणजे काय? चित्त हे सरोवरासारखं असतं, तलावासारखं असतं, त्याच्यामध्ये तरंग उठत असतात. तर चित्तामध्ये आपल्या सतत तरंग उठत असतात, विचार, खूप विचार येतात. त्या विचारांना आपण थांबवू शकत नाही. म्हणजे एका मिनटामध्ये किती विचार यावे, 60 यावे की 70 यावे की 100 यावे की 200 यावे, ते आपल्या हातात पुष्कळदा नसतं. कधी कधी विचारांची गर्दी इतकी प्रचंड असते की माणूस दुःखी होतो, वैतागतो. म्हणजे त्याच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येतात. निगेटिव्ह विचारांची संख्या खूप झाली की मग तो शेवटी काय करतो? जीवन संपवतो. याला आपण काय म्हणतो? स्वहत्या म्हणतो किंवा आत्महत्या म्हणतो. स्वतःचा नाश करून घेतो. म्हणून याचे उलटं होऊ शकतं. तेच इथे सांगत आहे. तुम्ही इकडे जाता, या पूर्वेच्या दिशेने जाता की पश्चिमी दिशेने जाता, शुद्ध मन, शुद्ध बुद्धी, शुद्ध आत्मा एकच. का? की त्या आत्म्याशिवाय शुद्ध असं काहीच नाही. हा विषय आहे. जर आत्मा सर्वात शुद्ध असेल की नाही, अतिशुद्ध असेल, तर मग तुम्ही त्याच्या किती जवळ जाता? उपवास. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणं. तुम्ही किती जवळ जाता त्याच्या? ईश्वराच्या जितकं जवळ पोचाल तितकी शांती लाभेल. शांती 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 प्रशांती. तुम्ही किती सुखी व्हाल, किती सुखी होऊ शकता? तुम्ही तुमच्या जितक्या जवळ जाल तितके तुम्ही सुखी होऊ शकता. स्वतःचे जितके दूर जाल तितके तुम्ही दुःखी व्हाल. नाही, तुम्ही स्वतःच्या जितके जवळ तितके तुम्ही सुरक्षित आहात. म्हणजे माणूस सुरक्षित कुठपर्यंत असतो? जेव्हा तो चुका करत नाही. मग चुका पुढे अपराध होतात, मग गुन्हे होतात, पुढे 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 जात जातं ते. म्हणून याची सतत जाणीव असते. त्याला प्रज्ञा म्हटलेलं आहे. गीतेत त्याला प्रज्ञा म्हटलेलं आहे. ही प्रज्ञा तुमच्यापाशी जितकी जास्ती असेल तितके तुम्ही सुखी आणि सुरक्षित आहात. आता आपल्याला माहीत आहे, आणि जग आपण आजूबाजूला बघतो सगळीकडे, की किती सुरक्षित आणि किती दुःखी, किती आपण सुरक्षित आहोत, किती सुखी आहोत, हे सगळं कशावर अवलंबून असते? हे अवलंबून असते तुमच्या प्रज्ञेवर. म्हणून इथे प्रज्ञेचा विकास करायला हवा. गीतेमध्ये एक छान श्लोक आहे. ती किती कठीण गोष्ट आहे. जशी नौका असते, ती पाण्यावर तरंगते, कारण पाण्यामध्ये फ्रिक्शन कमी असतं म्हणून त्याचा उपयोग केला जातो. आणि हवा आहे, हवा काही तुम्हाला काही त्याचा किंमत मोजावी लागत नाही. आता पॉवर झालेले इंजिन झालेले आहेत, पण पूर्वीच्या काळात पाली होत्या. पाल जसे कपड्याच्या पाला असायच्या मोठ्या मोठे, आणि त्या हवा पकडायच्या आणि त्याप्रमाणे त्याचा प्रवास व्हायचा. पूर्वीच्या काळी इंजिन नव्हते, पॉवर नव्हतं, नंतर तेल नव्हतं. त्यामुळे हवेचा उपयोग करून अंबसी म्हणजे पाणी, पाण्यामध्ये नौका ही तरंगू शकते, ती पुढे जाऊ शकते. पण कसं? जेव्हा तुम्हाला हवा अनुकूल असेल तर. जर हवा जर अनुकूल असेल तर तुमचा प्रवास तुमच्या इच्छेप्रमाणे होतो. तुम्हाला पूर्वेकडे जायचं आहे आणि पूर्वेकडेच हवा वाहते, तर ती तुम्हाला हवा मदत करेल. पण तुम्हाला पूर्वेकडे जायचं आहे आणि हवा पश्चिमेकडे जाते आहे, तर मग तुम्हाला हवा मदत करणार नाही. मग काय होईल आहे की एक तर पूर्वीच्या काळात दिवसेंदिवस नाव्या तिथे थबकल्या राहायच्या किंवा उलट्या दिशेने चालल्या आहेत. वादळ आलं तर मग तुम्हाला काहीच करता येत नाही. मोठमोठी वादळं येतात समुद्राच्या मध्यभागामध्ये आणि ते पुष्कळदा डुबतं, पण जहाजं डुबतात. आजकालचे जहाज असे असतात, खूप यंत्रणा आहे, सुरक्षित यंत्रणा खूप मोठ्या मोठ्या आहेत. SOS देता येतो, तिकडे मदतीला येतात. की जहाजाची बांधणीच अशी असते की ते सहजासहजी उलटणार नाही किती मोठं वादळ असलं तरी. हा टेक्निकल भाग आहे. परंतु किती अनुकूल आहे वातावरण, किती प्रतिकूल आहे, हे तुमच्या हातात नाही आहे की नाही. मग तुमच्या हातात काय आहे? ते म्हणते ते इंद्रियाणाम विचरताम यन्मनोन विधीयते. आणि इंद्रिय आणि मन असं म्हणणं. चरताम म्हणजे विचरताम.
आपण म्हणतो इंद्रिय चरतात, हा दिवसभर चरतोच, त्या अर्थाने नाही आहे. चरणं म्हणजे विचरता, म्हणजे इंद्रिय ज्या ज्या ठिकाणी जातात तिथे तिथे मन जातं. इंद्रियाणाभिचरताम यन्मनोनुविधीयते हरंती तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवांबसी. तदस्य हरति प्रज्ञां. हरण म्हणजे तुम्हाला माहिती आहे, हरण करणं म्हणजे जबरदस्तीने घेऊन जाणार, त्याला हरण म्हणतात. एक नाही, रावणाने सीतेचं हरण केलं होतं तसं की नाही. तुमची प्रज्ञेचं हरण होतं. हे फक्त ऐकून ठेवण्याच्या गोष्टी आहेत. ह्या सध्याच्या परिस्थितीमध्ये फक्त ऐकून ठेवण्याच्या गोष्टी आहेत. कारण काय, त्या आपल्याला मदत करतात. आपल्यामध्ये ती प्रज्ञा जागृत होते. आता प्रज्ञा म्हणजे काय? प्रज्ञा म्हणजे आत्मानात्म विवेक किंवा विवेकबुद्धी, ती आपल्याकडे आहे आणि पुष्कांकडे असते. ती कमी जास्त प्रमाणात असते. ज्याच्याकडे जितकी जास्ती आहे तितका तो सुखी आणि तितका तो सुरक्षित आहे. मना चल आपण फिरायला जाऊ कालीरूपी कल्पतरूच्या खाली, तिथे तुला चारही फळ सापडतील. म्हणजे चारही पुरुषार्थाच्या बाबतीत तो यशस्वी होईल आहे. 4 पुरुषार्थ आहेत, त्याच्यामध्ये काही जण एका पुरुषार्थात यशस्वी होत, काही 2, काही 3, काही 4. ते काही 440 करू शकतो आपण, 400 करू शकतो, पण एक टिपिकल म्हणून 4 दिले आपल्याला, जिथे आपण काहीतरी करू शकतो आयुष्यभर. मग 4मध्ये बहुतेकांना प्रयत्न करायला पाहिजे. अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष 4मध्ये. पण बहुतेक लोक अर्थ आणि काम या 2 पुरुषार्थाचाच मागे लागतात पूर्ण जीवन, होल लाईफ, 24/7 की नाही. म्हणजे 24 तास संपूर्ण आयुष्य या 2 गोष्टींमध्येच ते आपलं खपवतात. हे आपण बघतो. म्हणजे ही परिस्थिती आहे. हे काय आपण निर्माण केलं नाही, कोणी निर्माण केलं नाही, पण आहे तसं आहे की नाही. म्हणजे इथे म्हणतात की कालीरूपी कल्पतरूच्या खाली, म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण कल्पतरूच्या खाली न बसता आपण दुसऱ्या तरूच्या खाली, तरू म्हणजे झाड, कल्पतरू म्हणजे काय, तुम्हाला तुमच्या मनात जसे विचार येतील तसं घडेल असं दिसतं ना. आपल्या मनात जसं येईल तसंच होईल आहे आणि तसंच आपल्याला आपल्या पदरी पडेल आहे. मग तुम्ही कल्पतरूच्या खाली बसलं आहे तर जसं होईल ते तुमच्या भल्याचं येऊ शकतं आणि तुमचं पुऱ्याचं येऊ शकतं. आपण गेल्या ती गोष्ट बघितली होती. तर तो कल्पतरूच्या खाली बसला आहे पांथस्थ, आणि तो जसं मनात विचार येतात तसं घडत जातं आहे की नाही. त्याला म्हणतं मला खायला मिळेल काय, तर खायला मिळतं. माझी कोणी सेवा करायला येतं, सेवा करायला कोणतरी येतं. मग तो वाघ येईल काय, तर वाघ येतो त्याला खाऊन टाकतो की नाही. ती कल्पतरू आहे. मी तुमच्या मनामध्ये जसे संकल्प येतील तसं घडत जाईल आहे. जीवनामध्ये तसंच होतं आपल्या. आपल्या मनामध्ये जे येतं त्याप्रमाणे घडत जातं. मनचिंती ते वैरीनं चिंती आपण म्हणतो की नाही. मनामध्ये जे विचार, त्या वैराचे विचार येते ना, नाही आपला शत्रू आहे त्याच्या मनामध्ये विचार येणार नाही, तसले विचार आपल्या मनामध्ये सुद्धा येऊ शकतात. म्हणजे आपली हानी करणारे, आपलं नुकसान करणारे, आपल्याला बर्बाद करणारे विचार आपल्या मनात येऊ शकतात आणि येतात की नाही. ही काही काल्पनिक गोष्ट नाही, येतात ते. नाही तर जगामध्ये एवढं विध्वंस झालाच नसता. नाही, दुर्योधनाच्या मनात विचार आले ते की नाही. दुर्योधनाला कुरुकुळ संपलं कसं, स्वतःच संपलं. ते स्वहत्या आहे, ती आत्महत्या आहे ती की नाही. म्हणजे स्वतः जेवढं नुकसान करून घेतलं त्यांनी की प्रचंड नुकसान झालं. ते जगात तसं चालतं नाही. म्हणून ती प्रज्ञा जी आहे, ही प्रज्ञा म्हणजे आपल्याला समजून घ्यायच्या दृष्टीने, शास्त्र तर खूप मोठं असतं, शेकडो गोष्टी समजून घ्यायच्या असतात. पण काही काही गोष्टी आपल्याला संक्षेपपणे समजल्या की आपण त्या स्वतः त्यावर विचार करू शकतो. म्हणजे एक प्रज्ञा आहे. त्याला म्हणतात आत्मानात्मविवेक. विवेक शक्ती आपल्यामध्ये आहे नाही. इथे त्याच्या पुढे जाऊ आपण. श्रीरामकृष्ण आग्नेयेकडील ओसरीत येऊन बसले. प्राणकृष्णादी
भक्तही बरोबरच आले. श्रीयुत हाजरा ओसरीतच बसून आहे. श्रीरामकृष्ण हसत हसत प्राणकृष्णांना म्हणू लागले. आता हे बघा ते काय म्हणतात, हाजरा देखील काही कमी नाही हां. हाजरा त्यांचाच एक नातेवाईक आहे आणि त्याला त्याने ते मंदिरात राहायला रदबदली केली. तिथे राहत होतो. त्या ओसरीत बसून दिवसभर जप ध्यान करतो की नाही, आणि इतरांची निंदा करतो की नाही. सतत हे कसे आपला वेळ वाया घालवतात, किती मुलं आहेत, तरुण मुलं आहे पण काही करत नाही वगैरे. त्याची पोच जी आहे तेवढीच आहे, त्याची विचारशक्ती आहे तेवढीच आहे की नाही. तो करतो, जप करतो, जे काही धर्माच्या नावाखाली करायचं ते सगळं करतो तो. परंतु ती प्रज्ञाशक्ती जी आहे, ती प्रज्ञाशक्ती म्हणजे त्याला बरोबर महादूला बोला, आली झालं सुरू झालं. ती प्रज्ञाशक्ती म्हणजे बघा, एक चांगलं उदाहरण इथे दिलं आहे की तुम्ही सगळं तथाकथित धर्माच्या नावाने केलं म्हणजे तुम्ही काही धार्मिक झाले असं नव्हे. लोक म्हणतात ना, आम्ही पूजा करतो, दररोज पूजा केल्याशिवाय पाणी पित नाही, खूप चांगलं आहे ते, उपास करतो, तपास करतो, हा वार करतो, तो वार करतो, संकष्टी करतो, काय काय करतात आणि सगळंच महत्त्वाचं आहे. त्याला तपस्या म्हणतात, व्रत म्हणतात, व्रतवैकल्य म्हणतात. ही व्रतवैकल्य फार महत्त्वाची आहे की नाही. पण हे व्रतवैकल्य कशासाठी आहेत? हा हाजरा तेच करतो आहे सगळं आहे की नाही. हाजरा सगळं तेच करतो आहे की नाही. पण तो इतरांची निंदा पण करतो आहे. तो जे करत नाही ते वाईट आहेत सगळ्यांकडे तो सांगत फिरतो आहे. म्हणजे स्वतःला म्हणतो की मग किती करतो आहे, मी किती धार्मिक आहे, आणि इतर कसे बघा म्हणजे त्यांचं वागणं चुकीचं आहे नाही. मग त्याच्यामध्ये येतात तो धर्म आहे पण अध्यात्म नाही आहे. समजून घ्यायचं असेल आपल्याला तर धर्म आणि अध्यात्म दोन वेगवेगळे आहेत. आपण हा विषय नेहमी समजून घेण्याचा प्रयत्न करतो. मग 3 पुरुषार्थ इकडे, 4था पुरुषार्थ वेगळा. त्यातला फरक काय आहे समजलं पाहिजे आपल्याला की नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात धर्म हा भारताचा प्राण आहे. भारताचं रक्षण झालं धर्मामुळे झालं की नाही, आणि भारताचं नुकसान झालं धर्म न समजल्यामुळे, आणि जो खरा धर्म आहे त्याचं न पालन केल्यामुळे भारताचं नुकसान झालं. जे काही हानी झाली ती, भारताचं रक्षण पण धर्मामुळे झालं. म्हणजे लोकांना जर धर्म नीट समजला तर तो रक्षण करेल. धर्मो रक्षति रक्षितः. तुम्ही चुकीचं समजला तर तुम्हाला तो नुकसान करेल. म्हणजे उदाहरण म्हणजे गीता आपण बघतोय, अर्जुन धर्माचाच म्हणत होता. म्हणजे पहिला अध्याय अर्जुनाला नावी आहे, त्याचं नाव आहे की पुष्पिका येते, अर्जुन विषाद योग आहे तो. म्हणजे पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाचंच नाव आहे की नाही, बाकी कोणत्याच अध्यायामध्ये कोणाचं नाव नाही आहे. पण अर्जुनाला वाहिलेला हा जो योग आहे अर्जुन विषाद योग आहे, त्याचा तोही योगच आहे. परंतु अर्जुन सगळ्या धर्माच्या गोष्टी करतो आहे. तुम्ही जर बघाल ना तो अर्जुन किती महान आहे. पहिला अध्याय तर एक जर अर्जुनाच्या तोंडचं जर ते वचन घेतलं तुम्ही तर किती अर्जुन महान आहे खरोखरच तुम्हाला कळेल की नाही. म्हणजे धर्माच्या ज्या कल्पना आहेत त्या धर्माच्या सर्व कल्पना अर्जुन जिथे व्यक्त करतो. म्हणजे अर्जुन काय असा तसा नव्हता. पूर्वीच्या काळी गुरुकुलामध्ये तो शिकला होता. म्हणजे त्याने अर्थ शिकला होता, काम शिकला होता आणि धर्म पण शिकला होता. कशाला की नाही. अर्थ काम म्हणजे काय, सर्वायवल, स्वतः टिकून कसं राहायचं जगामध्ये, त्यासाठी तुमच्याकडे स्किल पाहिजे, तुमच्याकडे काहीतरी हुनर पाहिजे, तरच त्याची तुम्ही किंमत होईल ना. तुम्ही ते त्याला आपण बार्टरिंग म्हणतो. आमच्याकडे स्किल आहे, आम्ही विकतो, ते तुम्ही आम्हाला त्याच्या बदल्यात काहीतरी द्या, पैसे द्या, आणखी काहीतरी द्या की नाही. सेवावृत्ती ज्याला म्हटलं आहे गीतेमध्ये की नाही. म्हणजे आमच्याकडे जे आहे, वकील आहे, डॉक्टर आहे, तो काय करतो, त्याच्याकडे स्किल आहे, तो विकतो, फी घेतो की नाही, पैसे घेतो त्याच्या मोबदल्यामध्ये, मोबदला द्या आम्हाला की नाही. म्हणजे अर्जुनाला तिन्ही गोष्टी शिकवल्या आहेत. धर्म आहे, अर्थाने तर इतक्या धर्माच्या गोष्टी अर्जुनाच्या तोंडून आल्या कशा. पण त्याच्यानंतर अर्जुनाचं कुठंच नाही. अर्जुनाला त्यांनी बोललं तुला काही येत नाही, तू प्रज्ञावादांश भाषसे की नाही.
तू प्रज्ञावान म्हणतो आहे, पण तुझ्यात प्रज्ञा नाही आहे. तदस्य हरती प्रज्ञाम वायुर्नाव मिमांबसे. तुझ्यामध्ये प्रज्ञा नाही आहे, म्हणूनच गीतेचं महत्त्व आहे. दुसरा अध्याय 11वा श्लोक, तिथून शेवटपर्यंत 66 श्लोक 18व्या अध्यायाचा, तिथपर्यंत प्रज्ञा आहे. मग प्रज्ञा म्हणजे काय ती शिकवली आहे तुम्हाला बघा गीतेमध्ये. उपनिषदांमध्ये प्रज्ञा आहे की नाही, धर्म नाही आहे. आणि धर्म आहे ते कशासाठी सांगितलं आहे. यामिमां पुष्पितां वाचम प्रवदन्ते विपश्चिताः वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः असं म्हटलं आहे. म्हणजे ते ऐकायला गोड, वागायला गोड, सगळं चांगलं आहे, पण ते पलीकडे जा. आपण ते कोणते चांगले असेल तिथे अटकून बसतो. म्हणजे ते म्हटलं आपण आधी वाचलं येते की धर्माच्या पलीकडे जा. ही एक गोष्ट जर आपल्याला समजली नाही तर आपण तिथेच अटकून बसू. आम्ही सगळंच करतो की आम्ही चांगलंच करतो की मग आमचं असं कसं झालं की नाही. तुम्ही पहिल्या मजल्यावर गेले चांगली गोष्ट आहे, पण आता दुसऱ्या मजल्यावर जा, तिसऱ्या मजल्यावर ती जी लिफ्ट आहे ना तुम्हाला 40व्या मजल्यापर्यंत घेऊन जाऊ शकते, अगदी छतापर्यंत घेऊन जाऊ शकते की नाही. मग ती पहिल्या मजल्याच अटकून कशी बसले. बरं तुम्हाला दिसेल काय की ती वन होल वर्ल्ड इज वन आहे की नाही. म्हणून ते अर्जुनाने जे म्हटलं आहे ते अगदी एक तंतोतंत खरं आहे, पण कृष्णाने त्याला मुळीच मान्यता दिली नाही आहे. त्याने हसण्यावर नेलं आहे. इतकी मोठी गोष्ट, इतकी समाजाच्या स्थिरतेसाठी आपलं जर बलिदान झालं. अर्जुन म्हणतो आम्ही भिक्षा मागून खाऊ, आम्ही जगू, आम्हाला आमच्या बांधवांना मारून जगायचं नाही आहे की नाही. अगदी बरोबर आहे, पण ते पूर्ण चुकीचं आहे समजायला किती अक्कल लागत असेल, किती प्रज्ञाला तुम्ही कल्पना करा. तिथे कृष्णच पाहिजे. तिथे जर अर्जुनाचा सारथी कृष्ण नसता तर हे ज्ञान देऊ शकलं असतं अर्जुनाला कोणी देऊ शकलं नसतं. दुसरं कोणी आपल्याला डोळ्यासमोर येत नाही आहे की तुझं सगळं चुकीचं आहे. हसतोय तो, म्हणजे त्याची पूर्ण टिंगल करतोय. आपल्या भाषेत म्हटलं तर टिंगल केली आहे आणि नसतं त्याची अतिशय तीव्र शब्दात निंदा केलेली आहे कृष्णाने अर्जुनाची. कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम अनार्जुष्टमस्वर्ग्यम अकीर्तिकरम अर्जुन क्लैब्यम मास्म गमः पार्थ नै तत्त्वयुपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वा उत्तिष्ठपर्यंत. असं सोडून दे आणि उठ उभारा, युद्ध कर. म्हणजे अर्जुन म्हणतो जे अतिशय वाईट आहे तेच तू करायला सांगते, कृष्ण सांगतोय. किती विरुद्ध हे समजायला किती कडे. मग आपण गोंधळात पडतो, व्यक्ती गोंधळात पडतो, समाज गोंधळात पडतो, देश गोंधळात पडतो, राष्ट्र गोंधळात पडतो. हे किती चांगलं आहे आणि भारतात तेच झालं आहे की नाही. शांती शांती शांती, हिंसा अहिंसा 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 आहे की नाही. कृष्ण म्हणतो अहिंसा कर, हिंसा कर. ती हिंसा नाही आहे, ती अहिंसा आहे. ज्याला आपण अहिंसा म्हणतो ती हिंसा आहे आणि ज्याला हिंसा म्हणतो ती अहिंसा आहे की नाही. त्याला म्हणतात प्रज्ञा. ती जर विकसित नाही झाली, ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत विकसित झाली पाहिजे की नाही. आणि ती नाही झाली तर मग राष्ट्र संपून जातात की नाही. आज कोणतं कल्चर आहे, आज कुठे इराण आहे. ते इराण नव्हतं, ते पर्शिया होतं. पर्शियाची संस्कृती म्हणजे पारशी लोकांची संस्कृती होती. म्हणजे एकच अशी सगळ्याच संस्कृती लयाला गेल्या आणि उरलेला लयाला चालला आहे तसं वाटतं सध्याची परिस्थिती बघून की नाही. भारताला टिकावं लागेल. का? तुमच्या संस्कृतीमध्ये जेवढा जोर असेल ती तुमची सुरक्षा करेल. शस्त्र अस्त्र सुरक्षा करत नसतात, राजे राजवाडे सुरक्षा करत नसतात, तुमचं रक्षण करत नसतात. तुमची सुरक्षितता असते तुमच्या प्रज्ञेवर अवलंबून, तिथल्या माणसांच्या प्रज्ञेवर अवलंबून. पांडवांनी युद्ध केलं आणि ते जिंकलं, ते प्रज्ञेमुळे जिंकलं. आणि त्यांच्या पांडवांची प्रज्ञा नाही आहे, ती कृष्णाची प्रज्ञा आहे की नाही. ती कृष्णाची प्रज्ञा होती म्हणून अर्जुन लढला, युद्ध केलं. म्हणजे हा प्रश्न नाही आहे की युद्ध करणं होणं न होणं, हा प्रश्न नाही आहे. तुमची प्रज्ञा जी आहे, व्यक्तीची समाजाची प्रज्ञा, ही किती जिवंत आहे की नाही, किती व्हायब्रंट आहे त्याच्यावर अवलंबून आहे की नाही. आणि भारत जर टिकला असेल तो ह्याच प्रज्ञेवर टिकलेला आहे. आणि नुकसान जर झालं असेल भारताचं, अर्धा भारत गेला
तर ते या प्रज्ञेला न समजल्यामुळेच झालं आहे. जसं उदाहरण आपण देतो, अर्जुन जर लढला नसता तर काय झालं असतं? विनाशाय दुष्कृताम गीतेमध्ये म्हटलं आहे. दुष्कृताम म्हणजे काय? दुष्कृत्य करणारे, त्यांना दुष्कृताम म्हटलं आहे की नाही. आणि साधूनाम म्हणजे काय? सत्कृत्य करणारे, ते साधू. समाजात दोन प्रकारचे लोक असतात. काही चांगलं करणारे असतात, चांगलं विचार करणारे असतात, चांगलं वागणारे असतात, चांगले बोलणारे असतात. आणि काही लोक त्याचे एकदम उलट असतात. बरोबर आहे ना? असंच असतं ना. समाजामध्ये म्हणजे जगामध्ये म्हणूया, समाजामध्ये म्हणूया, देशामध्ये म्हणूया, आहे की नाही. काही लोक सतत बिघडलेलं घडवण्याचा चांगलं करण्याचा प्रयत्न करतात. जे काही लोक विध्वंसक असतात, जे आहे त्याला मोडतोड करतात. त्यांना रचनात्मक काही करता येत नाही, नुसते मोडतोड करतात ते. आणि ते मोडतोड काही केलं म्हणजे मोडतोड केलं म्हणजे आपण काहीतरी केलं असं वाटतं. स्वामी म्हणतात तोडफोड करणं फार सोपी असतं नाही, पण घडवणं फार कठीण असतं नाही. तुम्हाला सर्व देशांमध्ये असे लोक असतात. खूप छान विषय आहे. म्हणजे कारणात धर्म आणि अध्यात्म, प्रज्ञा आणि अप्रज्ञा, प्रज्ञाहीनता की नाही, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की नाही. आणि आपण सहजपणे, जसं अर्जुन सहजपणे त्या कल्पनांच्या आहारी गेला होता. आणि तिथे कृष्ण पाहिजे सांगणारा की तुझं सगळं चुकीचं आहे की नाही. म्हणजे एकाही तत्वाचा, एकाही विचाराचा कृष्णाने संपूर्ण गीतेमध्ये विचार केलेला नाही आहे. तुम्ही नुसतं अर्जुनाचे विचार वाचले तर तुम्ही खरोखरच प्रभावित होऊन जाल. तुम्ही गीता वाचू नका, फक्त अर्जुनाचं वाचा. तसं आता नाव घेणं बरोबर नाही, पण ते कार्ल मार्क्सचे तुम्ही विचार आहेत, इतके प्रभावित होतात लोक. डार्विनचे विचार वाचले किंवा फ्रॉइडचे विचार वाचले, हे सगळे 18व्या-19व्या शतकाच्या शेवटचे आहेत, आहे की नाही. आणि प्रारंभी 19 शतक प्रारंभ झालं आणि 18वं शतक, म्हणजे 19 शतक संपलं आणि 20वं शतक सुरू झालं, त्यावेळेचे आहेत ते, आहे की नाही. म्हणजे यांचे विचार झाला की ते म्हटलं अविपश्यता म्हटलं की तुम्ही त्यांना अक्कलच नाही आहे नाही. इथे ते काय म्हणतात बघा की तुम्ही नसतं अर्जुनाचे विचार वाचले नाही की नाही. अर्जुन काही जसं काही विध्वंसक विचाराचा नव्हता, आहे की नाही. तो महानच होता, महात्माच होता. गीतेमध्ये त्याला महात्माच म्हटलं आहे. इत्यहम वासुदेवस्य पार्थस्य च महात्मना असंच म्हटलं आहे की नाही. म्हणजे जिथे कृष्णाला महात्मा म्हटलं आहे तसं तिथे अर्जुनाला पण महात्मा म्हटलं आहे. तो काही साधासुद्धा नव्हता, जितेंद्रिय होता, खूप मोठा माणूस होता, महाभक्त होता. इति अहम वासुदेव असं म्हणजे संजय म्हणतो आहे शेवटी पार्थस्य महात्मना. म्हणजे पार्थाला पण महात्माच म्हटलं आहे. महात्मा म्हणजे काय? महात्मा शब्दाचा अर्थ काय होतो? महात्मा म्हणजे अक्षुद्र बुद्धी स महात्मा. ज्याची बुद्धी क्षुद्र नसते, अक्षुद्र बुद्धी ही, ज्याची बुद्धी क्षुद्र म्हणजे तुम्हाला माहिती आहे क्षुद्रपणा ज्याच्या बुद्धी नसतो. क्षुद्रपणा कशामुळे येतो? क्षुद्रपणा येतो मात्सर्यामुळे. अर्जुनामध्ये मात्सर्य नव्हतं, आहे की नाही. मात्सर्य म्हणजे कोणालाच मोठं होऊ द्यायचं नाही, स्वतःच पुढे जायचं, सगळ्यांना मागे लोटायचं की नाही. स्वामींनी म्हटलं आहे माझे शिष्य माझ्यापेक्षा शेकडोपटीने मोठे होत. आता इथे वचनात आपण काही दिवस वाचलं आहे की मला मोठे बनून काय करायचं आहे, सगळ्यांनी कोट्यावधी प्रमाणात मोठ्या व्हावं. ती महात्मा आहे. अक्षुद्र बुद्धी ही, जिथे ईर्ष्या असते, जेलसी असते की नाही, तिथे हिंसा असते. म्हणून स्वामींनी भक्तियोगात म्हटलं आहे, फार छान वाक्य आहे ते, आहे की नाही. अहिंसा म्हणजे मात्सर्याचा अभाव, हेच वाक्य आहे तिथे. अहिंसा म्हणजे मात्सर्याचा अभाव. जिथे मात्सर्य असतं, ईर्ष्या असते, मत्सर असतो, मत्सर हा जेलसी, तुम्हाला माहिती आहे, शब्दाचे अर्थ माहिती आहेत. तिथे हिंसा असते, अहिंसा नसते. तिथे असत्य असतं, सत्य नसतं.
महात्मा म्हणजे अक्षुद्र बुद्धी. कृष्ण हा अक्षुद्र बुद्धीचा होता, अर्जुन हा अक्षुद्र बुद्धीचा होता, आहे की नाही. पण अक्षुद्र बुद्धीचा असूनसुद्धा त्याचे विचार महान असूनसुद्धा ते तुम्हाला पुढे जाऊ देत नाही. म्हणून कृष्णाने त्याची निंदा केलेली आहे. कुतस्त्वा कश्मलमिदं, तुला हे भलत्यावेळी कुठून तुझ्या मनात हे विचित्र विचार आलेले आहे. विषमे समुपस्थितम, ही काय वेळ आहे का? विषम काळी म्हणजे युद्धाच्या काळी तुझ्या डोक्यात असे विचित्र मूर्खपणाचे विचार कुठून आले? याने तुझं काही भलं होणार नाही. तुझा अर्थ पण पुरुषार्थ म्हणजे काय बिघडेल, काम पुरुषार्थ पण बिघडेल, धर्म पुरुषार्थ पण बिघडेल आणि मोक्ष पुरुषार्थ पण बिघडेल. पुरुषार्थाय अयोग्यो भवती, तू पुरुषार्थासाठी चारही पुरुषार्थासाठी डिस्क्वालिफाईड होशील. तू सगळंच गेलं. अर्जुनाला कृष्ण म्हणतो आहे अनार्यजुष्टमस्वर्ग्यम अकीर्तिकरम अर्जुन. हे तुझं कार्य जे आहे न लढतो म्हणण्याचं, हे भारताने खरोखरच सगळ्या जगाने शिकायला पाहिजे, आहे की नाही. अनार्यजुष्ट अस्वर्ग्यम अकीर्तिकरम अर्जुन. माणसाचं आयुष्य छोटं असतं, 100 वर्ष. लाईफ इज शॉर्ट, स्वामीजी म्हणतात. द व्हॅनिटीज ऑफ द वर्ल्ड आर ट्रान्झिएंट. सगळं आयुष्य आपण दांभिकपणात घालवतो, आहे की नाही. हा दंभ हा गुण आपल्यामध्ये प्रभावी असतो. म्हणजे जे नाही आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो, जे आपल्याला दाखवायचं नाही झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतो, दंभ म्हणतात. संपूर्ण आयुष्य तसंच करतो आपण. जे खरं आहे ते आपण दाखवू शकत नाही. म्हणून श्रीरामकृष्ण हाजरा पण कमी नाही ना, की नाही. जर या स्वतःकडे बोट दाखवून मोठा दरोगा आहे म्हणाल तर हाजरा म्हणजे छोटा दरोगा. हा काही ते चुकला इथे. त्याला दर्गा म्हणायचं आहे बंगालीमध्ये, आणि मराठीत ट्रान्सलेशन काही ते चूक झाली आहे. दर्गा म्हणजे मोठा दर्गा असतो मुसलमानांचा दर्गा, आणि छोटा दर्गा असतो, छोटंसं एक असतं, ठीक आहे. जर खूप मोठं मंदिर छोटं मंदिर तसं. म्हणजे जर इथे जर खूप मोठं असेल तर हा छोटा आहे पण कमी नाही आहे. आणि थोडीशी गंमत आहे, टिंगल आहे त्याची हाजऱ्याची, का हाजरा स्वतःला फार महान समजतो. नाही, हा दंभ जो आहे, हा हाजरामध्ये दंभ आहे. आणि प्रत्येक माणसामध्ये थोड्याफार प्रमाणात दंभ असतो. आणि काही लोक खूप मोठे होतात आणि जगाला कळत नाही हा दंभ आहे, आणि नुकसान खूप होतं, खूप मोठं नुकसान होतं. आणि अर्जुनाचं प्रत्येक वाक्य तिथे वचन आहे. हे पूर्ण पहिला अध्याय आणि दुसरा अध्यायाचे 10 श्लोक जिथपर्यंत आहे, दुसऱ्या अध्यायाचे 10 श्लोक, नंतर 11व्या अध्यायापासून गीता सुरू झाली आहे, भगवंताचं उपदेश सुरू झाला आहे. त्या सगळ्यामध्ये तुम्हाला दिसेल की कृष्णाने त्या सगळ्यांची वाट लावली आहे. ते काहीच बरोबर नाही आहे. पण तुम्ही कृष्णाचं हे बघून टाका, कृष्णाचा उपदेश बघून टाका, तुम्हाला प्रत्येक पटायला लागेल. अर्जुनाचं म्हणणं पटायला लागेल, किती खरं आहे, किती महान आहे, किती महात्मा आहे, किती आहे. पण कृष्णामध्ये सगळं चूक आहे की नाही. कुतस्त्वा कश्मलब्धम विषमे समुपस्थितम अनार्यजुष्टम स्वर्गीय. म्हणजे हे म्हणजे कसं दाखवलं आहे बघा. अनार्यजुष्टम म्हणजे काय, जे खूप महान लोक जगामध्ये असतात, जे महानतेच्या पदवीला पोचले असतात, ते कसे पोचले असतात, ते कर्म करून पोचलेले असतात, आहे की नाही. काहीतरी महान कर्म करतात आणि म्हणून ते महान होतात. महानत्वाला त्या स्टेजला पोचतात. ते उगाच कोणी पोचत नसतं. तुम्ही कोणालाही महानता चिपकवली ते किती दिवस राहत नाही, ते गळून पडते. पण ते त्यांची गळून पडत नाही. पिढ्यानी पिढ्या, शतकानुशतकं त्यांची महानता तशीच टिकून राहते. लोक त्याला मानतात. राम जाऊन किती वर्ष झाले, कृष्ण जाऊन किती वर्ष झाले, त्याची महानता कमी नाही करतायत तुम्हाला. कारण काय, ती महानता त्यांच्याशी एकरूप झालेली असते. म्हणून राम म्हणजे मर्यादा, मर्यादा म्हणजे काय, राम एकवचन म्हणजे काय, राम ते त्यांच्याशी बिलगली असते, ती त्यांच्याशी एकरूप झालेली असते, त्याची गळून पडत नसते की नाही. म्हणून तिला अनार्यजुष्ट म्हटलं आहे गीतेमध्ये, की नाही. म्हणजे जे महान लोक असतात त्याप्रमाणे तुम्ही महान होण्याचा प्रयत्न कर. अर्जुना तुझं तसं नाही होणार, तू करतोय ना, हे तुझी कृती आहे ना, ही कृती तुझी काय होईल आहे, तुला क्षुद्र बनवेल की नाही. क्षुद्र म्हणजे अति नीच होशील तू. म्हणजे तुझं हे कार्य जे आहे की मी युद्ध करणार नाही, हे तुला महान नाही बनवणार, तुला खूप छोटं बनवेल, लहान लघु बनशील तू, महान नाही बनशील. म्हणजे काय, मृत्यूनंतर की नाही मरावे परी कीर्तिरूपे उरावे की नाही. माणसं मरतात पण उरत कोणीच नाही आहे. कोण उरतात, ज्यांची कीर्ती महान असते तेच उरतात की नाही. बाकीचे सगळे काळ खाऊन टाकतो त्यांना की नाही. काळाच्या उदरामध्ये सगळं गळप होऊन जातं. कोण टिकतात,
काय विचार टिकतात, काय ग्रंथ टिकतात, काय मनुष्य टिकतात, काय चरित्र, त्यांचे फक्त त्यांच्या मात केलेले असते तेच. काळावर कोणीच मात करू शकत नाही, पण चिरंतन विचार मात्र मात करू. मनात गीता काय आहे, गीता का अजून टिकून राहिली? काय की लिखाण काय आहे, कमी झालं आहे. हजारो लाखोच्या संख्येमध्ये लिखाण, मग गीताच का टिकून राहिली, उपनिषदच का टिकून राहिले, वेदच का टिकून राहिली? ते आत्ताचीच गोष्ट आहे ना, काशीला त्या मला त्या रेखा नाव 19 वर्षाचा मुलगा आहे तो, तुम्ही कदाचित तुम्हाला माहीत असेल. 19 वर्षाचा मुलगा आहे. 5 वर्षापासून त्यांनी ते सुरू केलं दंडपारायण. ते अतिशय कठीण आहे, म्हणजे ते बुद्धीच्या आवाक्यातच येत नाही. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की मनुष्य करू शकतो असं नाही आहे, ते मानवी जे करू शकतो त्याच्या पलीकडली गोष्ट आहे. काही नाशिकला 200 वर्षांपूर्वी एकाने केली होती ती. 19 वर्षाच्या मुलाने, त्याचं नाव काहीतरी रेखे आणि विसरून गेलो होती, तर त्या मुलाने 19 वर्षाच्या मुलाने ते करून दाखवलं आहे दंडपारायण. किती कठीण आहे ते की नाही, फार कठीण आहे. म्हणजे माणसाच्या आवाक्यातली गोष्ट नाही आहे ती की नाही, पण तरी टिकली ती. वेद कसे टिकून राहिले, कारण ते उच्चारून विविध प्रकारे पारायण करून. एक शब्द तरी चुकायला नाही पाहिजे. एक शब्द जरी चुकला तरी पुन्हा तुम्हाला करावं लागेल सगळं. एक सुद्धा इकडे तर आरोह अवरोह असतात, एक सुद्धा तुम्हाला चुकता येत नाही आहे. इतकी काळजी शेकडो वर्षांपासून, हजारो वर्षांपासून केली गेली, आणि त्याला शुद्ध रूपात टिकून ठेवायचं. हे व्रत घेतलेले लोक भारतामध्ये निर्माण झाले, व्रतस्थ झालेले. केवढं त्यांचं मोठं काम आहे बघा. एकाने लिहिलं असं काय मोठा पराक्रम केला, असे काय दिवे लावले. ते दिवे लावणं आहे, त्याच्यामुळे तुम्ही टिकून राहिले. एकाने कॉमेंट केली, अशी काय मोठी गोष्ट आहे? ती आहे मोठी गोष्ट, महान गोष्ट आहे. ती टिकून राहिली आणि त्यांनी संस्कृती टिकून ठेवली, म्हणून आपण टिकून आहोत. एवढी समजण्याची अक्कल जर आपल्यात नसेल तर आपल्या अकलेचे किती वाजले, 12 वाजले की आणखी वाजले तुम्ही कल्पना करा, आहे की नाही? एवढीसुद्धा गोष्ट आपल्या कळण्याच्या पलीकडे आपण बुद्धिहीन झालेलो आहोत. नाही, ती फार मोठी गोष्ट आहे. त्याचं खूप कौतुक होतं, भारतभर कौतुक होतं आहे, प्रधानमंत्र्यापासून की नाही. कारण काय, म्हणून हा जो भेद जो पण समजत नाही, ते म्हटलं काही त्याच्या पुढे बघू. तर अर्जुनाचं जे आहे, अर्जुन म्हणतो ते सगळं कुतस क्लैब्यम मास्मगमः अनार्यजुष्ट स्वर्गीय, म्हणजे ज्या महान गोष्टी असतात. आपण वेदांचा उपयोग केला, गीतेचा केला, आणि महान लोकसुद्धा झाले जगामध्ये. जगामध्ये असंख्य लोक, करोड लोक आजपर्यंत, करोड लोक गेले, आले गेले, पण ज्यांची कीर्ती अक्षय आहे अशी लोक मात्र फार कमी आहे की नाही, ज्यांना अजूनही आपण विसरत नाही, अजूनही आठवण ठेवतो, त्यांचे नाव आठवण ठेवतो की नाही. असं का? त्याला म्हटलं आहे अनार्यजुष्टम. आर्य म्हणजे उत्तम पुरुष, सभ्य पुरुष, सत्पुरुष, आदर्श पुरुष, त्याला आर्य म्हटलं आहे. म्हणून आपलं ब्रीद आहे कृण्वंतो विश्वमार्यम. ह्या जगाला अशा आदर्श पुरुषाने भरून टाका. सगळ्या जगामध्ये आदर्श लोक झाले पाहिजे. हे भारताचं ब्रीद आहे, मोठो आहे. जगामध्ये आर्यजुष्टम पाहिजे, सगळे आर्य झाले पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात स्पिरिच्युअलाइज द होल वर्ल्ड. सगळ्या जगाला तुम्ही सभ्य करून टाका, सगळ्या जगाला महान करून टाका, उत्तम करून टाका. प्रत्येक व्यक्ती महान झाला पाहिजे की नाही. तसंच व्हायला पाहिजे. कमीत कमी त्या दिशेने आपण प्रयत्न तरी करू शकू. तुमच्यासमोर काही महान आदर्शच नाही आहे, महान ब्रीदच नाही आहे, सत्यमेव जयतेच नाही. सत्यमेव जयते माहिती आहे, कोर्टात लावलं असते, संसदेतलं सगळीकडे असते की नाही. आता सत्यमेव जयते, सत्याचा विजय होतो आहे की नाही. हे ब्रीद आहे, उपनिषदातला येते वचन, घेतलं आपण, लावलं तिथे. त्याप्रमाणे वागू शकतो काय आपण? नाही वागू शकत. किती लोक वागतात की नाही. ज्युडिशरी नाही आणि ही पण नाही, कायदेकाली संस्था पण नाही आहे, पण ते पाहिजे ना वचन तिथे. त्याचं महत्त्व आहे ना. त्याचा काही उपयोगच नाही म्हणून ते काढून टाका असं नाही आहे. याचा उपयोग आहे की नाही. काही ना काही उपयोग आहे. तुमच्या डोळ्यासमोर तर आहे ते सत्यमेव जयते. तुम्ही सत्यमेव जयते येऊन तुम्ही सत्य काही जीवनात उतरवू शकत नाही, म्हणून त्याला अनार्यजुष्ट म्हटलं आहे की डोळ्यासमोर सतत ठेवा. युअर हिरोज मस्ट बी स्पिरिच्युअल. तुमचे आदर्श हे हिरो, नायक, महानायक हे नेहमी
स्पिरिच्युअल माणसं पाहिजे, संत पाहिजे, साधू पाहिजे, कृष्ण पाहिजे, राम पाहिजे. हे तुमचे हिरो झाले पाहिजे. हे तुमचे खरे हिरो आहे. दे आर रिअल हिरोज. स्वामी याचं म्हटलं मी झाले, दे आर रिअल फादर्स म्हटलं आहे ह्याच्यामध्ये. दे आर रिअल फादर्स. ते तुमचे खरे खरे पिते होत असं म्हटलं की नाही. म्हणजे तुम्ही असं कर्म करा की जेणेकरून तुम्ही उत्तम माणूस व्हाल. तुमची कीर्ती अक्षय राहील आहे. कीर्तिरूपे उरावे, मरावे परी. मरावे तर सगळ्यात लागणार आहे. परी म्हणजे तरी पण तुमची कीर्ती मात्र ती मरणार नाही. तुम्ही मरणार पण कीर्ती नाही मरणार. असं आहे का? असं आहे की नाही. ज्यांची कीर्ती अक्षय असते त्यांची कीर्ती संपत नाही आहे. अर्जुना, तुझं तसं होणार नाही. तुझी कीर्ती धुळीस मिळेल. म्हणून तुझं वागणं बरोबर नाही. तुझं इथं रणातून पळणं बरोबर नाही. नंतर अस्वर्गीयम, मेल्यानंतर काय पाहिजे? दुर्गती व्हायला नको, सद्गती व्हायला पाहिजे. आता सद्गती म्हणजे काही नेहमीच मोक्ष नसतो. कारण मोक्ष ही अनेक जन्म संसिद्धो, अनेक जन्माच्या प्रयत्नांनी मिळत असते की नाही. अनेक जन्माच्या तपस्येने मिळत असते, साधनेने, उपासनेने मिळत असते. पण ती पण मिळू शकते संसिद्धो परमाम गतीम या जन्माने, पुढच्या कधीतरी मिळत असते तुम्ही प्रयत्न केला तर. पण तोपर्यंत नरकापेक्षा स्वर्ग चांगला आहे ना. दुर्गतीपेक्षा सद्गती चांगली, नेहमीच चांगली आहे की नाही. आणि जोपर्यंत तुम्ही जगता आहात तोपर्यंत काय करा? अनारजुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिकरम अर्जुन की नाही. तुमची कीर्ती कशी राहिली पाहिजे? निष्कलंक राहिली पाहिजे की नाही. तुमची जोपर्यंत जगतो आहात तुम्ही तोपर्यंत तुमची कीर्ती निष्कलंक पाहिजे. म्हणून त्याला अर्जुनाला म्हटलं आहे, तिन्ही होणार नाही अर्जुना. तू ते जी मतं मांडली आहेस ना आणि ज्याप्रमाणे तू करायला निघालेला आहेस त्याने तुझं तिन्ही गोष्टी बिघडेल. म्हणजे तुझा पुरुषार्थ संपूर्ण नष्ट होऊन जाईल आहे. तुझी अक्षय कीर्ती होणार नाही, तुला स्वर्ग मिळणार नाही आणि तुला इथे जीवनातमध्ये सुद्धा जोपर्यंत जगेल तोपर्यंत लोक तुझी निंदाच करतील. हा काय पळपुट आहे म्हणते, युद्धातून पळून गेला, युद्धाला अशी तुझी कीर्ती होईल. गीतेनंतर आले ते त्या तिन्ही जे सिद्धांत आहे ना गीतेमध्ये बरोबर आले, त्याची विभागणी झालेली आहे. अकीर्तीम चापि भूतानि कथयिष्यन्ति चेते व्याम संभावितस्य चा कीर्ती मरणाद अतिरिच्यते की नाही. अवाच्यवादाश बहुन वदिष्यन्ति तवाहिताः निंदन्त तव सामर्थ्यम ततो दुःखतरम नुकीम. त्याच्याविषयी दुःख काय अर्जुना? तुझे शत्रू तुझी निंदा करतील, तुझ्या पराक्रमाची निंदा करतील. म्हणजे हे पण महत्त्वाचं आहे. हा चांगला मोटिव्ह आहे. हे तिन्ही मोटिव्ह पाहिजे आपल्याला, हेतू महत्त्वाचे आहे. आणि तिथे सगळी सुरुवातीला सांगितलं, अरे तू जो करतो सर्वात पण तुझे प्रज्ञावादाश भाषाच आहे की नाही. अशोच अनशोच नंतर ते उपदेशाला सुरुवात झालेली आहे की नाही. तुझ्यात प्रज्ञावान नाही आहे, तू प्रज्ञा बोलतो आहे पण प्रज्ञा नाही आहे. ती प्रज्ञा विकसित झाली पाहिजे. आणि ती एका दिवसाची 2 दिवसाची गोष्ट नाही आहे. ती त्याला जन्म लागू शकतात, कित्येक जन्म लागू शकतात. पण ती प्रज्ञा विकसित होते, ती पूर्णत्वास पोचते आणि त्यालाच आपण मोक्ष पुरुषार्थ म्हणतो की नाही. असे मुक्त झालेले पुरुष भारतात स्वामी म्हणणे खूप आहेत. आधी होते, आताही आहेत, नंतरही होतील असं स्वामीजी म्हणतात की नाही. पण तुम्ही जर विध्वंसकाच्याकडे गेले की नाही, म्हणजे इथे म्हणजे सगळंच याच्यासारखं आहे. म्हणजे 2 प्रवृत्ती दिसून येत असतात आपल्याकडे, 2 प्रकारचे. म्हणजे आपल्याला म्हणतो अर्जुन, पुन्हा सांगतो, अर्जुन काही साधासुद्धा नव्हता. अर्जुन महात्मा होता. गीतेत संजयनेच म्हणतं त्याला महात्मा म्हटलं आहे की नाही. कृष्णाचा सखा होता तो की नाही. महान व्यक्ती आहे ती. जितेंद्रिय होता, सगळे सद्गुणी होता. भीष्म पण तसेच होते, ज्ञानी होते. पण प्रॉब्लेम हा आहे की त्यांची मतं मात्र काहीतरी कन्फ्यूज होती. भीष्म कन्फ्यूज्ड होते, युधिष्ठिर कन्फ्यूज्ड आहेत. आणि गीतेमध्ये स्पष्ट सांगितलं आहे, तू कन्फ्यूज्ड आहे अर्जुना. स्पष्ट आहे, माझे शब्द नाही आहे ते, गीतेत ते शब्द आहे की नाही. आणि अर्जुन म्हणतो तुम्हाला पुन्हा भ्रमात टाकतोस. अर्जुन त्यालाच कृष्णाला म्हणतो तुम्हाला भ्रमात टाकतोस. भ्रमतीवचे तो म्हणतो भ्रमतीवचे मी म्हणा की म्हणजे याच्यामुळे माझ्या मोहामुळे माझं मन भ्रमिष्ट झालं आहे. आणि नंतर मग तू पण मला भ्रमिष्ट करतो. म्हणजे अर्जुन काही असं काही स्पष्टपणे बोलतो आहे
कारण तो मित्र आहे, मित्रामध्ये स्पष्ट वक्तेपणा असतो. आपण मित्रांसमोर काही थोडंसं मोकळेपणाने बोलू शकतो. तसंच अर्जुन बोलतो आहे, म्हणजे आब राखून बोलतो आहे आणि स्पष्टपणे पण बोलतो आहे की नाही. परंतु कन्फ्युजन आहे, गोंधळ आहे, वैचारिक गोंधळ आहे. आपल्याला जर कळलं नाही की चूक कोणता आहे आणि बरोबर कोणता आहे, चूक किंवा बरोबर बोलण्यासाठी आपल्याला काहीतरी कळायला पाहिजे. नाहीतर चूक बरोबर वाटू शकतं आणि वाटतंच, आणि बरोबर आहे तर चूक वाटू शकतं. स्वामीजी म्हणतात याच्यामध्ये की असा कोणताही मतवाद नाही आहे ज्याच्या स्वतःला शहाणे समजणारे, विद्वान समजणारे, बुद्धिमत्ता समजणारे त्याला सपोर्ट करणार नाही आणि त्याचे अनुयायी बनणार नाही. असा कोणताच मतवाद नाही. किती मूर्खपणाचा मतवाद असो तो, किती हानिकारक असो. हे फार अद्भुत विचार आहेत स्वामीजींनी मांडले, याच्यातच आहे, ज्ञानयुगातच आहे. किती मूर्खपणाचा, किती विध्वंसक, किती हानिकारक विचार असो, त्यांनी व्यक्तीचं नुकसान होत असो, समाजाचं नुकसान होत असो, जगाचं नुकसान होत असो, पण त्याला मानणारे हजारो बुद्धिमान लोक मिळतील, ते बरोबर आहे असं म्हणणार आहे, आणि त्याचा परिणाम दिसतो आपल्याला केवढी हानी होते. म्हणून म्हटलं मध्ये दोन प्रवृत्ती होतात, एक विध्वंसक असतो आणि दुसरा विधायक. इथं आहे सुंदर म्हणून थोडंसं वाचतो मी, प्रयत्न करतो कारण वेळेची मर्यादा दाखवून. समजा की एखाद्या समाजात काही दोष आहेत, समाजात दोष असतो, समाज काही स्थायी गोष्ट नाही आहे, आदर्श समाज नावाची गोष्ट नाही आहे जगामध्ये, शक्यच नाही ते, आहे की नाही. म्हणून रामराज्य किंवा सुवर्णयुग वगैरे नुसत्या कल्पना आहेत, तसं कधी होत नसतं. आणि तसं तत्त्वज्ञान पण तसं म्हणत नाही, फिलॉसॉफी तसं म्हणत नाही, भारतीय फिलॉसॉफी म्हणतो मी, फिलॉसॉफी म्हणजे भारतीय फिलॉसॉफी तसं म्हणत नाही. समाज नावाचीच गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये दोष असणार आणि दोष नवीन नवीन दोष निर्माण होणार, ते दोष वगळून पुन्हा नवीन दोष निर्माण होणार, त्याला समाज म्हणतो आपण. मनुष्य सगळ्यात शुद्ध नसतो, त्यात दोष असतात, तो दोष वगळतो, पुन्हा नवीन दोष निर्माण होतात, सतत चालणारी प्रक्रिया आहे. समजा की एखाद्या समाजात काही दोष असतात आणि त्याचे बाह्य कारण असतात, आहे की नाही. समजा आपण 1000 वर्ष आपल्याला गुलामी झाली, 800 आणि 200 नंतर, आहे की नाही. मुघल आले, बाकीचे आले, आणि नंतर मग इंग्रज आले, डच आले, पोर्तुगीज आले, हे सगळे आले आणि त्यांनी फ्रान्स आले, सगळे भारताची पार म्हणजे काय चित्रा करून टाकला. काय किती नुकसान केलं आपल्याला कल्पनाच करता येत नाही, आहे की नाही. तो विषय आजचा नाही आहे, पण तुम्ही नुसती कल्पना जरी केली ना, तुमचं डोकं करायला गेले, आपल्याला काहीच माहीत नाही आहे, ते सगळं माहीत असायला पाहिजे, ते सगळं व्हायला पाहिजे, गुगलवर यायला पाहिजे, ओपन केलं पाहिजे. मुलांनी, तरुण मुलांनी आपल्या डोळ्यासमोर लावायला पाहिजे, भारताचं किती नुकसान झालं आहे, सांस्कृतिक आणि भौतिक किती नुकसान झालं आहे, आपल्याला कल्पना नाही करता येणार. असो, एक वर्ग तात्काळ उठतो आणि त्याचा वर्ग अगदी कडकडून हल्ला चढवतो. कधी कधी या प्रकाराला अत्यंत कट्टरपणाचे स्वमतांधेचे स्वरूप येते. प्रत्येक समाजात कट्टर स्वमतांध लोक असतात, एक वाक्य काढतो मी. कशाच्या तरी विरुद्ध आक्रोश करणाऱ्या प्रत्येक स्वमतांध इस्माला अनुयायी लाभतातच. आश्चर्याची गोष्ट आहे, खूप आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे अशी काही नाही ज्यांना काही अक्कल नाही, बुद्धिमान, त्यांचा IQ कमी आहे असं नाही आहे. ज्यांचा IQ खूप हाय आहे असे लोक तिथे लाभतात की नाही. अनुयायी लाभतातच, फॉलोअर लाभतातच. ते किती तुमच्या म्हणजे तुम्हाला असं कसं शक्य आहे की नाही. यांची बुद्धी कुठे गेली, पण ते शक्य नाही, शक्य होतं, तसं होतं. मोडतोड करणे फार सोपे असते. एखादा पिसाट देखील वाटेल ते मोडू शकेल की नाही. मोडणं किती सोपी असतं. एखादं मोठं घर आहे, पडायला किती सोपी आहे, 5 मिनटात पडतं ते डायनामिट लावून टाकतात सगळे, आणि ते आजकाल तर सगळंच बटनवर झालं आहे. बघता बघता संपूर्ण उंच इमारत खाली ढिगारा पडतो तो की नाही. किंवा तुम्ही फोडून टाका त्या घराला, पण काही उभारणे त्याला कठीण जाईल. ते काहीच उभारण करत नाही, काहीच विधायक करत नाही, काहीच रचनात्मक करत नाही, फक्त मोडून टाका सगळं. हे विचार स्वामींच्या 125 वर्षापूर्वीचे आहेत. कल्पना करा. मला पूर्ण वाचता येणार नाही, पण वाचायला पाहिजे. याच्याने माया आणि ईश्वरविषयक कल्पनेचा क्रमविकास म्हणजे ईश्वरविषयक कल्पनेचा क्रमविकास कसा झाला आहे. एकदम नाही झाला, पण उपनिषद ऋषींनी काही तोडलं नाही आहे, ते सगळं जपून ठेवलं आहे. काय वंडरफुल असेल तुम्ही, आहे की नाही. कोणती गोष्ट नष्ट करू नका, ते कोणाच्या तरी कामाला येईल की नाही. KGचा वर्ग कधी खालच्या दर्जाने त्याला नाही, त्याची मुलं येतील की त्यांनाही पाहिजे ना. KG, प्रायमरी, सेकंडरी शाळा सगळ्याच पाहिजे ना, सगळेच वर्ग पाहिजे नाही. तुम्ही इथून बाहेर पडल्यावर ते काय तोडून टाका,
याच्यापेक्षा मूर्खपणा काय असणार. सर्व देशामध्ये असे लोक असतात की ज्यांना वाटत असते की केवळ शिवीगाळ करून, केवळ दोष दाखवूनच ते लोकांचे भले करू शकतील. असा वर्ग समाजामध्ये असतो, देशांमध्ये असतो. किती अपरिमित नुकसान करतात आपल्याला कल्पना नाही. हे समतांध लोक स्वतःच्या मतीप्रमाणे, मती म्हणजे बुद्धी, थोडे बहुत चांगले करीती असतील, त्यांना वाटतं बघा याचं मी हे जे नाही आहे, त्यांचं प्रेम त्यांच्या विचारांवर असतं, त्यांचं प्रेम ज्यांचं भलं करायचं त्यांच्यावर नसतं. आणि पुढे दाखवले स्वामीजींनी म्हटलं आहे की संतांचं प्रेम त्यांच्या विचार नसतं, ते ज्यांचं भलं करणं त्यांच्यावर असतं. हा इतका फरक आहे बघा. कृष्णाने जे सांगितलं अर्जुनाला, जो उपदेश केला आहे, त्या अर्जुनावर त्यांची करुणा होती, ती प्रेम आहे ते की नाही. अर्जुनावरचं प्रेम आहे, त्या प्रेमापोटी त्यांनी त्याला उपदेश दिला आहे, सिद्धांतावर नाही आहे. सिद्धांत जर तुमच्या कामाला येत नसतील तर सिद्धांताचा उपयोग काय. सिद्धांत किती महान असतील, पण ज्याच्यासाठी आहे त्याचं भलं झालं पाहिजे, त्याचं कल्याण झालं पाहिजे, तो सुखी झाला पाहिजे. तसं होत नसेल आणि उलटं होत असेल तर त्रुटी आहे, त्या सिद्धांतामध्ये त्रुटी आहे, चूक आहे, ते विध्वंसक आहेत. परंतु एकूण त्यांच्या हातून वाईटच, एक वाक्य इतकं सुंदर आहे, लागू होतं बघा आजच्या परिस्थितीला. परंतु एकूण त्यांच्या हातून वाईटच जास्त होत असते. इथं थोडंसं हात राखून म्हटलं आहे स्वामींनी, जास्तीवर सगळंच वाईट होत असते. थोडंसं आपण टोकाची भूमिका घेतली, चांगलं काहीच होत नाही, वाईटच होत आहे. त्याचं कारण सांगितलं आहे स्वामींनी, नुसतं सांगितलं आहे म्हणजे स्टेटमेंट नाही केलं. कारण सामाजिक संस्था काही एका दिवसात बनत नसतात, ही चेंजिंग आहे. सोसायटी इज ऑलवेज चेंजिंग. दर दिवसाला समाज बदलत असतो की नाही, तसाच व्हायला पाहिजे. आणि एखाद्या सामाजिक रूढीत बदल करावायचा असल्यास तिचे कारण दूर करावयास हवे, मुळापाशी जायला हवे. नाही समजा की एखादी सामाजिक रूढी वाईट आहे, पण म्हणून तिच्यावर शिव्या शापांची लाखोली वाहिल्याने का ती नाहीशी होणार आहे. त्यासाठी तुम्हाला अगदी मुळाला हात घालूनच कार्य करावे लागेल. म्हणून स्वामीजी नाही म्हणतात आय एम नॉट अ सोशल रिफॉर्मर, मी सामाजिक सुधारक नाही आहे. आय वॉन्ट रूट अँड ब्रांच रिफॉर्म. ह्या रूपाने काय होणार नाही आहे, नुकसान खूप होईल आहे. भेद वाढतील आणि दुरावा वाढेल, एकमेक म्हणजे शत्रू होतील, भाऊ भावाचा शत्रू होईल आहे की नाही, जवळचे लोक दूर जातील आहे. म्हणून आधी तिचे कारण शोधून काढा, ते कारण दूर करा, मग त्याचे कार्य म्हणजे ती अनिष्ट रूढी आपोआपच दूर होईल. केवळ आरडाओरडा करून काहीही फळ लाभायचे नाही, त्याने उलट अपायच होईल. वंडरफुल विचार आहे की नाही, याच्यावर खूप विचार चिंतन व्हायला पाहिजे. आता दुसरं सांगतात, या विध्वंसक लोकांवरून निराळे, हा एक वर्ग झाला. त्याच्यात दुसरा वर्ग आहे, या विध्वंसक लोकांवर निराळे म्हणजे विधायक प्रवृत्तीचे जे लोक असतात, त्यांच्या हृदयात सहानुभूती असते. ही करुणा, ही कृपा, ही सहानुभूती फार महत्त्वाची आहे. ती जर वगळली तर तुम्ही राक्षस व्हाल, आणि ते राक्षसार कार्य करतात की नाही. विचार खूप मोठे असतात की नाही, आणि ते पटतात पण, कोणालाही पडू शकतात. तरुणांना खूप पटतात ते, पण ते सगळे चुकीचे आहेत. त्याने विध्वंस होणार, नुकसान होणार समाजाचं. हे समजण्याची जी अक्कल लागते किंवा तुमच्याकडे जी अक्कल पाहिजे, तुमच्याकडे त्याच्याविषयी प्रभाव विचार ते तुमच्या नाही आहे. तुम्हाला कोणी बहकावेल, त्याच्या कारणापर्यंत जावे लागत असते. एखादा दोष दूर करण्यासाठी खोला त्याच्या कारणापर्यंत जावे आणि हे व्यक्तीच्या बाबतीत पण ठीक आहे बघा, आहे की नाही. व्यक्तीमध्ये काही दोष असतील, तरुणांमध्ये काही दोष असतील, मुलांमध्ये काही दोष असतील, त्या कारणापर्यंत जा, तिथून उडकून काढा. वरतून मलमपट्टी केल्याने काय होत नसते. त्याने आणखी तो विद्रोही म्हणतो, तो आणखी डिफायंट म्हणतो, तो म्हणजे काय म्हणतो, कोणाला जुमानतच नाही, न जुमानणारा म्हणतो. हे वारकं फार मोठं आहे, सुंदर आहे. थोर थोर साधू संत ह्या वर्गात मोडतात, आहे की नाही. थोर थोर साधू संत या वर्गात मोडतात. त्याचं तर कारण स्वामी सांगत आहे,
आपण विध्वंस करण्यासाठी आलो नसून आधीचे जे आहे ते पूर्ण करण्यासाठी आलो आहोत, अशी जगातील सर्वश्रेष्ठ आचार्यांनी घोषणा केली आहे. ही गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी आहे. आपण काही ओढून टाकू. या जगातील सर्वांना, मग मधले वाक्य काढून टाकले मी. ह्या जगातील सर्वांना स्वतःच्या अपत्याप्रमाणे मानणाऱ्या त्या महापुरुषांच्या हृदयामधील प्रेमाच्या असीम शक्तीची कल्पना स्वमतांध लोकांना कशी येणार की नाही. ह्या थोर साधू संत आचार्य आणि ते महापुरुष होऊन गेले, अवतार पुरुष होऊन गेले, त्यांच्या हृदयामध्ये किती अपरंपार सहानुभूती आणि प्रेम होते याची कल्पना सामान्य माणसाला येऊ शकणार नाही आहे की नाही. आणि सुमतांना लोकांना तर मुळीच येऊ शकणार नाही. आणि म्हणून ते सगळं नष्ट करण्याच्या मागे लागले असतात. जेवढं काही महान आहे, गौरवशाली आहे, ज्याने जगाचं कल्याण होईल आहे, ते सगळं नष्ट करून टाका. काहीच टिकून ठेवू नका. हे विचार म्हणजे काय, आपल्या 20व्या शतका 20व्या शतकाचे शेवटचे विचार आहे ते. आताच आपलं 21वं शतक आहे, म्हणजे 19 शतकाच्या बघा. म्हणजे आता हे स्वामींचं भाषण आहे, त्याची तारीख आहे 20 ऑक्टोबर 1896. म्हणजे 19 शतक संपत आलं त्यावेळेचं आहे ते की नाही. आता ते 21वं शतक सुरू आहे, 125 वर्षापासूनचं आहे की नाही. सुंदर म्हणतात, प्रेमाच्या महापुरुषांच्या हृदयामधील प्रेमाच्या असीम शक्तीची कल्पना स्वमतांध व्यक्तींना कशी येणार. पुढचं वाक्य फार सुंदर आहे. तेच खरोखर आमचे पिते होते. जसे पित्याच्या मनामध्ये किती अपरंपार सहानुभूती असते, किती प्रेम असतं आपल्या अपत्याविषयी, तशी ती साधू संत अवतार पुरुष आणि संतांमध्ये होतं असं ते म्हणतात. सदा सहन करणे, क्षमा करणे हा मुळी त्यांचा धर्मच होता. आपण शेवटचं बघू, इथे मधलं सोडून देतो मी. पण त्याबरोबरच हे देखील जाणवते की जुन्याशी अजिबात फारकत करून घेऊन सपशेल नवाने जणू हवेत समाज उभारू जात असतात. अनेक मण्यांना एकत्र ओढणारा दोरा जे तोडून टाकू जातात त्यांना अपयश आल्याखेरी कधीच राहत नसते की नाही. फार अद्भुत आहे हे. म्हणजे याच्यामध्ये प्रज्ञा टिकवून कशी ठेवायची, प्रज्ञा म्हणजे काय समजून घ्यायचं, आणि प्रज्ञा कशी वाढवायची, हे जितकं समाजात होईल तितका समाज उन्नत होईल, जितका माणूस उन्नत होईल. म्हणजे धर्माकडून जोपर्यंत तुम्ही अध्यात्माकडे जात नाही, अध्यात्म म्हणजे आत्मानात्म विवेक, जोपर्यंत माणसात जागृत होत नाही तोपर्यंत आपण कन्फ्यूज राहणार की नाही. काही चांगलं होणार आणि काही वाईट होणार, आणि बरंचसं वाईट होणार. म्हणून ह्या शास्त्रांचं अध्ययन फार आवश्यक आहे की नाही. म्हणून गीता फार महत्त्वाची आहे, वचनामृत फार महत्त्वाचं आहे. ती तुमच्या मनातली प्रज्ञा जागृत करते की नाही. तुम्हाला खरं काय आहे आणि खोटं काय आहे, नकली काय आहे, नसली काय, यातला भेद तुम्हाला कळतं आहे. ते फार महत्त्वाचं आहे. आपण नकलीला असली समजतो, नसलीला नकली समजतो. पुढच्या रविवारी. ओम ब्रह्मार्पणं ब्रह्मवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना. हरि ओम तत्सत्. ओम शांति शांति शांति. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.